तर पहा, जे आपण सारणी जे आहे ते सॉल्व करून घेतलेली होती. आता आपल्याला सूत्रांमध्ये काय करायचे आहे, जे बेरीज आपण काढलेली होती ती टाकायची आहे. तर आता सूत्र बघा काय आहे, तर डी बार व एक्स बार आपल्याला काढायचे आहे. म्हणून डी बार बरोबर काय आहे, सिग्मा एफ आय आणि डी आय छेदस्थानी काय आहे, तर सिग्मा एफ आय आहे. बरोबर, याची किंमत आपण काढलेली 10,000 छेद 100 बरोबर वजा काय आलेला आहे, 100 आलेला आहे. म्हणजेच मध्ये एक्स बार बरोबर किती, तर ए अधिक डी बरोबर 2250 वजा 100 करायचं आहे. किती आलेला आहे, 2150. मग दैनंदिन विक्रीचा मध्य बरोबर किती आहे, तर 2150 एवढा आहे. काही उदाहरणे जे आहेत ते देखील आपण इथे पाहणार आहोत. आणि बघा, जे आपलं पहिलं उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे आणि त्याची सारणी सुद्धा आपल्याला इथे दिलेली आहे. आणि जे उदाहरण आहे ते आपलं असं आहे की खालील सारणीत एका व्यवसायाकडील 50 कामगारांच्या दैनंदिन पगारांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून एका कामगारांच्या दैनंदिन पगाराचा मध्य गृहीत मध्य पद्धतीने आपल्याला काढायचा आहे. म्हणून दैनिक पगार जो आहे तो रुपयांमध्ये दिलेला आहे. बघा, 200 ते 240, 240 ते 280, 280 ते 320, 320 ते 360, 360 ते 400 हा पगार दिलेला आहे. आणि कामगारांची जी संख्या आहे ती आहे 5, 10, 15, 12 आणि 8. हेच याचे जे उकल आहे ते आपण पुढील प्रमाणे करून घेतलेले आहे की गृहीत मध्ये ए बरोबर किती आहे, 300 आपल्याला मानायचं आहे. म्हणून गृहीत मध्ये आपण ए बरोबर काय मानूया, तर 300 मानूया. आता इथे आपण आता आपण इथे काय केलेलं आहे, तर या उदाहरणाचे देखील इथे उकल करून घेतलेले आहे. वर्ग मध्य पगारामध्ये आहे आणि तो आहे 200 तो 240. त्याचा वर्गामध्ये आपल्याला किती मिळणार आहे, तर 220 हा मिळणार आहे. मग इथे डी आय बरोबर काय आहे, एक्स आय वजा ए, म्हणजेच डी आय बरोबर एक्स आय वजा आपल्याला किती करायचे आहे, 300 करायचे आहे. म्हणून आता आपल्याला काय करायचं आहे, तर 220 मधून आपल्याला 300 मायनस करायचे आहे. मग किती उरलेलं आहे, वजा 80 उरलेलं आहे. त्यानंतर बघा, कामगारांची संख्या इथे किती आहे, तर ती 5 आहे. आणि एफ आय डी आय बरोबर म्हणजे 80 पाचा किती होणार आहे, तर 80 पाचा होणार आहे ते 400. मग ते आलेले आहे 400. आता 240 आणि 280 मध्यांक जो आहे तो किती येणार आहे, तर 260 येणार आहे. आणि त्यामधून आपल्याला काय करायचं आहे, 300 वजा करायचं आहे. म्हणून काय आलेलं आहे, वजा 40 आलेला आहे. त्यानंतर कामगारांची जी संख्या आहे ती किती आहे, तर 10 आहे. मग 40 10 किती, तर 400 वजा 400 आलेला आहे. त्यानंतर बघा, इथे 280 व 320 यांचा जो वर्गामध्ये आहे तो 300x आलेला आहे. म्हणजे 300 मधून 300 आपण मायनस केले ते काय होणार आहे, तर 0 येणार आहे. आणि कामगारांची संख्या किती आहे, तर 15 आहे. मग 15 शून्य किती येणार आहे, 0. त्यानंतर इथे 320 व 360 आपल्याला काय मध्य काढायचा आहे, तो मिळालेला आहे 340. त्याच्यामधून आपल्याला 300 मायनस करायचे आहे. किती मिळालेले आहे, 40. कामगारांची संख्या किती आहे, तर ती आहे 12. 12 किती, 48. आणि हा शून्य आपण त्याच्यावर ठेवलेला आहे. 480 उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर 360 व वजा 400 यांचा वर्गामध्ये आपण काढलेला आहे, तो आलेला आहे 380. त्यामधून 300 आपण मायनस केलेला आहे, 80 आलेला आहे. कामगारांची संख्या आहे 8. 8 8 64 आणि त्याच्यावरती आपण शून्य ठेवलेला आहे. 660 हे आपलं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर बघा, इथे आपण काय केलेलं आहे, तर संपूर्ण एफ आयची आपण बेरीज केलेली आहे. म्हणजे एन बरोबर किती, सिग्मा एफ आय बरोबर किती आलेला आहे, 100 आलेला आहे. त्यानंतर सिग्मा एफ आय आणि डी आय यांची आपण काय करूया, तर बेरीज करूया. किती होणार आहे ती, तर 320 होणार आहे. मग आता हेच आपण सूत्राच्या आधारे काय करणार आहोत, पुढील प्रमाणे त्याची मांडणी करून घेणार आहोत. बघा, आपण इथे सूत्र घेतलेलं आहे. डी बार बरोबर काय येणार आहे, सिग्मा एफ आय डी आय छेदस्थानी जे येणार आहे ते आहे आपला सिग्मा एफ आय. मग त्याची किमती जे आहे ते आपण इथे टाकून घेतलेले आहे की 320 छेदस्थानी किती, तर 50. मग त्याचा जो भागाकार आहे तो किती आलेला आहे, 6.4 एवढा आलेला आहे. मग मध्ये काय आहे, एक्स बार आहे अधिक काय करायचं आहे, डी बार. 300 अधिक 6.4 बरोबर किती आलेलं आहे, 306.40 हे आलेलं आहे. बघा, त्याचे बेरीज किती आलेलं आहे, 306.40. नंतर बघा, इथे कामगारांच्या दैनिक पगारांचा जो मध्य आहे मग तो किती काढलेला आहे आपण, तर तो 306.40 रुपये एवढा काढलेला
आहे। आता पुढचं देखील आपण इथे उदाहरण जे आहे ते सारणीच्या आधारे इथे घेणार आहोत। आणि बघा जे उदाहरण आहे ते असं आहे की एका महामार्गावरील टोल नाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर हा रुपयामध्ये आहे। कशामध्ये आहे तर तो रुपयामध्ये आहे। मग वाहन संख्या यांची वारंवारता काय दिलेली आहे, सारणी ही आहे। मग त्यावरून जमा होणाऱ्या कराचे गृहीत मध्य आपल्याला काढायचं आहे। आणि बघा सारणी आपल्याला काय सांगते की जमा कर रुपये, जे जमा केलेले रुपये आहे ते बघा कसे आहेत, जमा कर ते 300 ते 400 आहे, 400 ते 500 आहे, 500 ते 600, 600 ते 700 आणि 700 ते 800 हे जमा कर रुपये आहे। त्यानंतर वाहनांची जी संख्या आहे ती बघूया आपण, ती आहे 80, 110, 120, 70 आणि 40 एवढी काय आहे वाहनांची संख्या आहे। आणि मग आता पुढील उकलीद्वारे आपण हे जे उदाहरण आहे ते आपण इथे सोडवूया। गृहीत मध्ये जो आहे तो ए बरोबर आपल्याला किती मानायचा आहे तर तो 550 हा गृहीत मध्ये आपण ए बरोबर मानलेला आहे। म्हणून जमा कर रुपये बघा आणि वर्गामध्ये XI हे आपल्याला कॉलम काढून घ्यायचे आहे। DI बरोबर किती XI वजा आपल्याला ए करायचं आहे, म्हणजे DI बरोबर XI वजा 550। वारंवारता वाहन संख्या FI आलेली आहे, वर्गामध्ये गुणिले काय आहे वारंवारता FI DI। त्यानंतर इथे बघा जी संख्या आहे कुठली तर जमा कर 300 ते 400 मधली किती आहे 350, त्याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे 550 वजा करायचे आहे, किती मिळालेले आहे वजा 200। तर वाहनांची जी संख्या आहे ती किती आहे तर ती आहे 80। मग आपल्याला ह्या दोघांचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे। मग किती आलेले आहे बघा तर 280 200 आणि गुणिले 80 बरोबर 8 दुने 16 आणि हे 3 शून्य आपण त्याच्यावरती घेतलेले आहे, वजा 16,000 आलेले आहे। त्यानंतर बघा 400 आणि 500 यांचा जो मधला नंबर आहे तो आहे 450 आणि बरोबर आपल्याला 550 मधून काय करायचं आहे 450 वजा करायचे आहे, वजा 100 हे येणार आहे। मग वाहनांची जी संख्या आहे ती किती आहे तर 110 आहे। मग त्यांचा जो गुणाकार आहे तो आपण इथे करून घेतलेला आहे, वजा 11,000 आलेला आहे। त्यानंतर 500 व 600 यांचा वर्गामध्ये आहे 550x। आता 550x मधून 550x आपण वजा केले तर किती येणार आहे 0 येणार आहे। मग वाहनांची संख्या किती आहे 120, 120 गुणिले 0 काय येणार आहे 0। मग इथे 600 ते 700 यांचा जो वर्गामध्ये आहे 650 आहे। आपण 550 मधून काय करायचे आहे 650 वजा करून घेतलेले आहे, 100 आलेले आहे। वाहनांची संख्या 70 आहे, 100 गुणिले 70 7000 आलेले आहेत। त्यानंतर 700 ते 80 700 ते 800 हे जमा कर आहेत आणि वर्गामध्ये त्यांचा 750 आहे, जे आपल्याला 550 मधून 750 काय करायचे आहे वजा करायचे आहे। मिळालेले किती आहे तर 200 मिळालेले आहे। वाहनांची संख्या आहे 40, मग 4 दुने 8 आणि हे 3 शून्य आपण त्याच्यावरती ठेवलेले आहे, 8000 आलेले आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे तर FI ची जी बेरीज आहे ती करून घ्यायची आहे। म्हणून N बरोबर काय आहे सिग्मा FI बरोबर यांची बेरीज आपण करून घेतलेली आहे, 420 आलेलं आहे। मग सिग्मा FI DI बरोबर किती येणार आहे यांची बेरीज आपण करून घेतलेली आहे, 12000 आलेली आहे। आता सूत्राच्या आधारे ह्या किमती आपल्याला भरायच्या आहेत आणि जे गणित आहे आपल्याला ते पुढील प्रमाणे सॉल्व करून घ्यायचं आहे। तर बघा आपलं सूत्र काय आहे तर D बार बरोबर सिग्मा FI DI छेद काय येणार आहे सिग्मा FI। किमती आपण टाकून घेतलेला आहे, वजा 12000 छेद 420। 12000 ला आपण 420 ने भागितलेला आहे, उत्तर आपल्याला मिळालेलं आहे वजा 28.57। मग मध्य x बार बरोबर काय आहे A अधिक D बरोबर 550 वजा काय आलेला आहे 28.57 बरोबर किती आलेला आहे 521.43 रुपये। म्हणून जमा होणारा कर किती आहे तर 521.43 रुपये एवढा जमा होणारा काय आहे तर कर आहे। तर बघा आपण मध्य काढण्याच्या सरळ पद्धती व गृहीत मध्य पद्धती यांचा अभ्यास केला। अधिक सुलभतेने मध्य काढण्याची आणखी एक पद्धत उदाहरणातून आपल्याला अभ्यासायची आहे। म्हणजे प्रथम A हा गृहीत मध्ये काय करायचा आहे वजा करून DI चा स्तंभ तयार करू। मग सर्व DI चा मसावी G हा सहज मिळत असेल तर UI बरोबर काय येणार आहे DI छेद G यांचा स्तंभ आपल्याला तयार करायचा आहे। म्हणून UI या संख्येचा मध्य काय आहे UI हा काढू आणि x बार बरोबर A अधिक काय आहे
बार जी या सूत्राने आपल्याला काय करायचं आहे, मध्य काढून घ्यायचा आहे. मग बघा पुढील प्रमाणे आपण तो मध्य काढून घेतलेला आहे आणि आपले जे उदाहरण आहे ह्या सारणीद्वारे आपल्याला ते काय करायचं आहे तर सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. आणि उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की 100 कुटुंबांनी आरोग्य विम्यासाठी गुंतवलेल्या वार्षिक रक्कम वारंवारता सारणीत दिली आहे. मध्य प्रमाण विचलन पद्धतीने कुटुंबाच्या वार्षिक गुंतवणुकीचा मध्य जो आहे तो आपल्याला काढायचा आहे. म्हणून इथे प्रत्येक कुटुंबाची विम्याची रक्कम किती आहे, ती 800 ते 1200, 1200 ते 1600, 1600 ते 2000, 2000 ते 2400, 2400 ते 2800, 2800 ते 3200 एवढी काय आहे तर रक्कम आहे. मग कुटुंबाची संख्या आपण पाहूया. 3, 15, 20, 25, 30 आणि 7 एवढी कुटुंबांची संख्या आहे. मग त्याचे उकल जे आहे ते आपण पुढील प्रमाणे करून घेतलेली आहे. तर ए बरोबर आपण 2200 इथे मानलेलं आहे. किती मानलेलं आहे आपण इथे तर 2200. मग सर्व DI पाहून जी बरोबर काय आहे तर 400 आहे. म्हणून वर्ग विम्याची जी रक्कम आहे ती आपल्याला काय करायची आहे 800 वजा 1200. काय करायचे आहे तर 800 वजा 1200. वर्गामध्ये काय आहे त्याचा तर 1000 आहे. म्हणून आपल्याला 2200 मधून काय करायचे आहे तर 1000 वजा करायचे आहे. मग किती मिळालेले आहे तर वजा 1200 मिळालेले आहे. मग UI बरोबर DI छेद G किती मिळालेले आहे बघा तर वजा 3 आहे. आणि मग आपल्याला FI म्हणजे कुटुंबाची संख्या किती आहे तर 3 आहे. ती 3 जी संख्या आहे ते आपण इथे काढलेली आहे. मग 3 त्रिक किती होतात तर 9. इथे वजाचं साइन दिलेलं आहे म्हणून वजा 9. मग 1200 व 1600 यांचा जो वर्गमध्ये आहे तो किती आहे 1400 आहे. मग इथे आपल्याला DI बरोबर XY 2200 मधून तो वजा केलेला आहे. किती मिळालेले आहे वजा 800 बरोबर. इथे काय येणार आहे UI बरोबर DI छेद G वजा 2 मिळालेला आहे. आणि जे कुटुंबाची संख्या किती आहे तर ती 15 आहे. 15 दुने 30 म्हणजे वजा 30 आपल्याला मिळालेली आहे. मग आता 1600 आणि 2000 यांचा वर्गामध्ये किती आहे तर 1800 आहे. मग त्यामधून आपण ही 2200 संख्या वजा केलेली आहे. किती मिळालेली आहे वजा 400. 400 जे आहे ते आपल्याला संख्या मिळालेली आहे. त्यानंतर बघा इथे आपली जी UI आहे ती आहे वजा 1. त्यानंतर जी कुटुंबाची संख्या आहे ती 20 आहे. 20 1 20. मग 2000 2400 यांचा वर्गामध्ये किती आहे 2200. 2200 मधून 2200 आपण मायनस केलेले आहे. 0 आलेलं आहे. त्यानंतर UI सुद्धा काय आलेला आहे 0. आणि मग कुटुंबाची संख्या किती आहे 25. 25 0 25. आता इथे 2400 ते 2800 यांचा जो वर्गामध्ये आहे तो किती आहे तर 2600 एवढा आहे. आणि 2600 मधून आपल्याला काय करायचे आहे तर 2200 मायनस करायचे आहे. किती उरणार आहे 400 रुपये उरणार आहे. UI किती आहे 1 आणि कुटुंब संख्या किती आहे 30. 30 1 30. मग 2800 आणि 3200 यामधून आपल्याला काय करायचं आहे तर यांचा वर्गामध्ये काढलेला आहे. 3000 आलेला आहे. त्यामधून 2200 मायनस केलेले आहे. 800 आलेला आहे. UI किती आलेला आहे 2. मग कुटुंबाची संख्या किती आहे तर ती 7 आहे. मग 7 2 किती आलेला आहे 14. तर आता आपल्याला जे FI आहे त्याची बेरीज जी आहे ती करून घ्यायची आहे. म्हणजे सिग्मा FI बरोबर किती तर 100. म्हणजे इथे सिग्मा FI UI बरोबर किती आलेला आहे वजा 15 आलेला आहे. आणि आता हे सूत्रानुसार आपल्याला जी काही बेरीज आपण केलेली आहे ते सूत्रामध्ये आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. तर बघा सूत्रानुसार आपण इथे टाकून घेतलेली. तर बघा DI या सर्व किमतीचा मसावी हा किती आहे 400 आहे. म्हणून G बरोबर किती घेऊ तर 400. मग तसेच UI बरोबर DI छेद G बरोबर DI छेद किती येणार आहे 400 वापरून आपल्याला किमती काढायच्या आहे. UI चा मध्य खालील सूत्राने आपल्याला काढता येईल. म्हणून U बार बरोबर काय आहे तर सिग्मा FI UI छेद सिग्मा FI बरोबर काय आलेला आहे त्याच्या किमती ज्या आहेत त्या आपण टाकलेल्या आहे वजा 15/100. आणि त्याचा जो भागाकार किती आलेला आहे वजा 0.15. मग आता x बार बरोबर A अधिक U बार G बरोबर किती आलेला आहे बघा 2200 अधिक कंसामध्ये 0.15 आणि 400. मग आता 2200 अधिक काय करायचं आहे आपल्याला यांचे आपण काय केलेले आहे तर
जी वजाबाकी आहे ते आपण करून घेतलेले आहे. किती आलेले आहे? वजा 60.00. मग 2200 वजा किती आहे तर 60 बरोबर किती आलेलं आहे? 2140 आलेलं आहे. तर बघा, कुटुंबाच्या विम्याच्या वार्षिक गुंतवणुकीचा जो मध्य आहे तो आपण काढलेला आहे 2140 हा तो आलेला आहे. आता पुढील सुद्धा काही उदाहरणे आपण घेणार आहोत आणि त्याद्वारे देखील जो वर्गमध्य आहे तो आपण काढून घेणार आहोत. बघा, आपलं जो पुढचं उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेला आहे. तो असा आहे की शाळेतील 50 विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी जमवलेल्या निधींची वारंवारता सरणी दिली आहे. त्यावरून जमा केलेल्या निधीचा आपल्याला काय करायचं आहे? मध्य काढायचा आहे. म्हणून निधी आहे 0 ते 500, 500 ते 1000, 1000 ते 1500, 1500 ते 2000, 2000 ते 2500 आणि 2500 ते 3000. आणि इथे विद्यार्थी संख्या 2, 4, 24, 18, 1, 1 अशी आहे. त्याची जी उकल आहे बघा ते आपण अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे. तर इथे आपण ए बरोबर काय म्हणलेलं आहे तर 1250. मग डी आय अभ्यासून आपल्याला जी बरोबर 250 घ्यायचे आहेत. म्हणून इथे वर्गनिधी दिलेला आहे बघा रुपयामध्ये 0 ते 1000. त्याचा वर्गमध्ये किती आहे तर 500 आहे. मग डी आय बरोबर x आहे वजा काय करायचं आहे ए करायचं आहे. म्हणजे 1250 मधून आपल्याला 500 हे मायनस करायचे आहे. वजा 750 आलेला आहे. आणि यू आय किती आहे तर वजा 3 आहे. वारंवारता एफ आय ही 6 आहे. म्हणून सायंत्रिक किती आलेला आहे वजा 18. त्यानंतर 1000 ते 1500 मधला जो वर्गमध्य आहे तो आहे 1250. मग जो डी आय आहे तो किती येणार आहे तर 0 येणार आहे. मग यू आय देखील काय येणार आहे 0 येणार आहे. आणि वारंवारता किती आहे तर ती आहे 24. मग 0 गुणिले 24 बरोबर 0 आलेला आहे. त्यानंतर 1500 व 2000 यांचा वर्गामध्ये 1750 आहे. मग तो 1250 मधून आपण वजा केला 500 आलेला आहे. आणि यू आय किती आहे तर 2 आहे. आणि वारंवारता आहे 18. 18 दोन्ही किती 36. त्यानंतर 2000 ते 3000 यांचा वर्गामध्ये 2500 आहे. आणि त्यामधून आपल्याला 1250 मायनस करायचं आहे. 1250 उत्तर आलेलं आहे. आणि यू आय आहे 5. वारंवारता किती आहे 2 आहे. मग 5 दुने किती 10. आता आपल्याला सिग्मा एफ आय यांची काय करायची आहे टोटल बेरीज करून घ्यायची आहे. ती सिग्मा एफ आय बरोबर किती आलेले आहे तर 50 आलेले आहे. मग सिग्मा एफ आय यू आय बरोबर यांची देखील आपण बेरीज करून घेतलेले आहे. किती आलेले आहे 28 आलेले आहे. आता हेच आपल्याला काय करायचं आहे सूत्रांमध्ये टाकून घ्यायचं आहे. मग आपलं सूत्र आहे यू बार बरोबर किती तर सिग्मा एफ आय यू आय छेद सिग्मा एफ आय. किती किमती आपण टाकलेल्या आहे 28/50 बरोबर किती आलेला आहे वजा 0.56. त्यानंतर यू आय जी बरोबर किती आहे तर 0.56 गुणिले 250 बरोबर किती 140 घेतलेला आहे. मग सूत्र आपलं आहे एक्स बार बरोबर ए अधिक यू बार जी. किती टाकलेला आहे 1250 अधिक 140 किती आलेला आहे 1390. मग जमा केलेला निधीचा जो मध्य आहे तो आपण काढलेला आहे 1390 हा तो आलेला आहे. आता पुढील देखील उदाहरणे जे आहे ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर पहा मुलांना, इथे आपण मागील इयत्तेत अवग्रीकृत म्हणजेच सामग्रीसाठी मध्यक ही संकल्पना आपण अभ्यासलेली आहे. त्यानंतर दिलेल्या सामग्रीतील संख्या चढत्या उतरत्या क्रमाने मांडल्या असता मांडणीतील मध्यभागी येणाऱ्या संख्येला सामग्रीचं काय म्हणतात मध्यांक म्हणतात. हे तर आपल्याला माहितीच आहे. मग मध्यांक हा दिलेल्या सामग्रीचे 2 समान भागात विभाजन करतो. म्हणजेच दिलेल्या सामग्रीचा मध्यांकाचा वर आणि खाली दोन्ही बाजूंना काय असतो समान प्राप्तांक असतो. म्हणजेच दिलेले प्राप्तांक Ki, K2, K3 म्हणजेच Kn पर्यंत अशा आपण लिहितो. मग सामग्रीतील प्राप्तांक कशा असतात विषम असतात. n अधिक 1 छेदस्थानी काय आहे 2 आहे. मग व प्राप्तांक सामग्रीचा मध्यांक असतो कारण Kn अधिक 1 छेद काय आहे 2. मग आधी n वजा 1 छेद काय आहे 2 इतके प्राप्तांक व त्यानंतरही n वजा 1 छेद काय आहे 2 इतके प्राप्तांक असतात. म्हणजेच n बरोबर 2m अधिक काय आहे 1 घेऊन हे आपल्याला काय करायचं आहे पडताळायचं आहे. म्हणजेच मध्यांक म्हणजेच काय की दोन्ही साईडला काय असतात जे संख्या असते ती कशी असते तर ती समान असते. म्हणून बघा सामग्रीतील प्राप्तांक n हा सम
असताना सामग्रीचा मध्यक हा मध्यांकावरील दोन संख्यांची सरासरी असतो, कारण के एन छेद 2च्या आधी काय आलेलं असतं तर के एन अधिक 2 छेद 2 च्या नंतरही प्रत्येक एन वजा 2 छेद काय आहे 2 आहे प्राप्तांक असतात, म्हणून एन बरोबर 2m घेऊन देखील आपल्याला पडताळून घ्यायचं आहे. म्हणून इथे पाहू शकतो आपण की म्हणजेच एन छेद 2 व्ही संख्या एन अधिक 2 छेद 2 व्ही संख्या यांची सरासरी घेतल्यावर येणारी संख्या जी आहे ती त्या सामग्रीचा काय असतो तर त्या सामग्रीचा तो मध्य असतो. आणि इथे जे उदाहरण आपण घेतलेलं आहे ते देखील इथे आपण पाहणार आहोत. तर आपलं जे पहिलं उदाहरण आहे ते आहे की 32, 33, 38, 40, 43, 48 आणि 50 हे जे उदाहरण आहे ते आपण घेतलेलं आहे की या प्राप्तांकांच्या मांडणीत चौथी संख्या मध्यावर येते, म्हणून दिलेल्या सामग्रीचा मध्य किती आहे तर 40 आहे. किती आहे बघा 1 2 3 आणि 1 2 3 मध्ये काय कुठली संख्या आलेली आहे 40 आलेली आहे, म्हणून आपण मध्यांक किती घेतलेला आहे तर 40 घेतलेला आहे. तर 61, 62, 65, 66, 68, 70, 74, 75 येथे प्राप्तांकाची संख्या किती आहे 8 आहे, म्हणजे सम आहे, म्हणून चौथी व पाचवी अशा दोन संख्या काय आहेत तर मध्यावर आहे, म्हणून त्या 66 आणि 68 या आहेत. म्हणून आपल्याला दिलेला सामग्रीचा मध्यांक जर काढायचा असेल तर काय करावं लागेल बघा 66 अधिक 68 छेदस्थानी काय येईल तर 2. मग 2 ने आपल्याला काय करायचं आहे 66 आणि 68 यांच्या बेरजेला भागायचं आहे. किती उत्तर येणार आहे तर 67 हे येणार आहे. तर आपल्याला मध्यांक जो आहे तो किती मिळालेला आहे 67 मिळालेला आहे. आणि वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून आता आपण मध्यक काढूया. तर जे मध्यक आहे ते आपल्याला इथे जी सारणी इथे दिलेली आहे त्या सारणीवरून आपल्याला काय करायचं आहे तर जो मध्यक हे आपल्याला दिलेला आहे तो काढायचा आहे. मग आपला मध्यक इथे आपण पाहू शकतो की कुठला तो असा मध्यक आहे ज्यावरून आपल्याला दिलेली जी सारणी आहे ते आपल्याला अभ्यासता येईल. बघा प्राप्तांकाची संख्या मोठी असते तेव्हा अशा प्रकारे मांडणी करून मध्यक काढणे जिकिरीचे होते, म्हणून आता आपण वर्गीकृत वारंवारता वितरणाचे अंदाजे मध्यक काढण्याची जी रीत आहे ती आपण इथे शिकणार आहोत. म्हणजेच बघा 6, 8, 10, 4, 11, 15, 5, 12, 18 या प्राप्तांकाची आपल्याला काय करायचे आहे वर्गीकृत सरणी जी आहे ती आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच वर्ग किती आहे 6 ते 10 च्या दरम्यान किती तळाच्या खुणा 2 येणार आहे, वारंवारता किती आहे तर ती 2 आहे. मग 11 ते 15 च्या दरम्यान 2 येणार आहे आणि वारंवारता देखील 2 येणार आहे. 16 ते 20 च्या दरम्यान 1 आहे, म्हणून वारंवारता आलेली आहे 1. आता वर्ग 5.5 वजा किती आहे 10.5 तळाच्या खुणा किती येणार आहे 3, वारंवारता देखील 3 येणार आहे. 10.5 ते 15.5 किती येणार आहे वर्गामध्ये 2, म्हणून वारंवारता आलेली आहे 2. त्यानंतर 15.5 वजा 20.5 तळाच्या ज्या खुणा आहे 2 आलेले आहे, म्हणजे वारंवारता किती आलेली आहे तर 2 आलेली आहे. तर बघा पहिल्या सारणीत 10.4 15.5 हे दोन प्राप्तांक समाविष्ट करता आले नाहीत, कारण या संख्या 6, 10, 11, 15, 16, 20 यापैकी कोणत्याही वर्गात समाविष्ट होत नाही. आता बघा आपल्याला जे खाली एक उदाहरण दिलं आहे त्या उदाहरणाद्वारे आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त केलेल्या 100 विद्यार्थ्यांच्या गुणांची जी वारंवारता सारणी आहे ती पुढील प्रकारे आपल्याला विद्यार्थ्याच्या गुणांचे मध्य काढायचे आहेत. म्हणून परीक्षेतील जे गुण आहे ते 0 ते 20 आहे, 20 ते 40, 40 ते 60, 60 ते 80, 80 ते 100 हे आहे. विद्यार्थ्यांची संख्या बघा 4, 20, 30, 40 आणि 6 एवढी आहे. मग उकल आपण केलेले आहे n बरोबर किती आहे 100, n छेद 2 बरोबर किती येणार आहे तर 50 येणार आहे. म्हणून 50वी संख्या हा अंदाजे मध्यक असणार, यासाठी 50वी संख्या कोणत्या वर्गात येते हे आपल्याला शोधावे लागते. वरच्या वर्ग मर्यादेपेक्षा कमी प्रकारच्या संचित वारंवारता सारणीवरून हे आपल्याला शोधता येईल. त्यासाठी आपण वरील वारंवारता सारणीवरून पेक्षा कमी संचित वारंवारता काय करणार आहोत तर ती सारणी आपण तयार करणार आहोत. आणि म्हणून बघा आपण ही जी सारणी आहे ती इथे तयार करून घेतलेली आहे. तर इथे वर्ग विद्यार्थ्यांचे जे गुण आहे ते आहे 0 ते 20 आणि वारंवारता विद्यार्थी संख्या 4 आहे आणि इथे CF जो आहे तो आपल्याला 4 मिळालेला आहे. 20 ते 40 20 येणार आहे आणि जी CF आहे तो आपला 24 येणार आहे. नंतर 40 ते 60
30 आणि 54, 60 ते 80, 40 आणि 94, त्यानंतर 80 ते 100, 6 येणार आहे आणि 100 येणार आहे. म्हणजेच या सारणीवरून ज्या वर्गामध्ये मध्यक येतो त्या वर्गाला मध्यवर्ग असे म्हणतात. इथे 40 ते 60 हा वर्ग मध्य आपल्याला मिळालेला आहे. कुठला वर्ग मध्य आहे बघा, 1 2 1 2 ह्या, आणि आपल्याला वर्ग मध्य जो आहे तो किती मिळालेला आहे, तर तो 40 ते 60 हा आपल्याला वर्ग मध्य मिळालेला आहे. आता सूत्ररूपाने आपल्याला काय करायचे आहे, किमती टाकायच्या आहे आणि आपल्या मध्यकाचं जे सूत्र आहे ते आहे L अधिक N छेद 2 वजा CF छेद किती आहे F गुणिले काय येणार आहे H. मग L बरोबर काय आहे, मध्यवर्गकांची खालची सीमा, N बरोबर काय आहे, एकूण वारंवारता, H बरोबर आहे मध्यक वर्गाचे वर्गांतर, आणि F बरोबर काय आहे, मध्यक वर्गाची वारंवारता, तसेच CF बरोबर मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता येणार आहे. मग वरील उदाहरण बघा काय आपल्याला म्हणत आहे की N छेद 2 बरोबर किती 50 आपण काढलेला आहे, CF बरोबर 24 आपण घेतलेला आहे, H बरोबर 20 आहे, F बरोबर किती आलेला आहे तर 30, आणि L बरोबर किती 40 आपण घेतलेला आहे. मग मध्यकाचं जे सूत्र आहे L अधिक N छेद 2 वजा CF छेदस्थानी F गुणिले H हे सूत्र आहे. सूत्रानुसार आपल्याला किमती टाकायच्या आहेत की 40 अधिक 50 वजा 24 छेद किती तर 30 गुणिले किती आलेले आहे तर 20. मग 40 अधिक 26 गुणिले किती तर 20 छेदस्थानी 30, 40 अधिक 17 1 छेद 3 उत्तर किती आलेलं आहे तर 57 छेद 1 छेद 3 एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. मग इथे वरील सारणीत 6 ते 10 या वर्गाचा मध्य 6 अधिक 10 छेद 2 बरोबर 16 छेद 2 बरोबर किती येणार आहे तर 8 येणार आहे. म्हणजेच 5.5 ते 10.5 या वर्गाचा मध्य जो आहे तो किती बरोबर 5.5 अधिक 10.5 छेद 2. मग 16 छेद 2 बरोबर किती येणार आहे 8. म्हणजेच वर्गाची रचना वेगळ्या पद्धतीने केली तर वर्ग मध्य बदलत नाही. म्हणजे मध्यांक काढण्यासाठी दिलेला वर्ग सलग नसतील तर ते सलग करून घ्यावे लागतात. म्हणजे प्राप्तांकांची संख्या खूप मोठी असताना चढत्या क्रमाने प्रत्येक प्राप्तांक लिहिणे कसे असते अवघड असते. म्हणून सामग्रीची मांडणी वर्गीकृत स्वरूपात करतात. अशा वर्गीकृत सामग्रीचा जो मध्यांक आहे तो काढणे अचूक ते काढणे कशा असते तर शक्य असते. परंतु अंदाजे मध्य काढण्यासाठी पुढील सूत्राचा आपल्याला इथे वापर करावा लागेल. आणि ते सूत्र जे आहे ते आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे की मध्यक बरोबर काय आहे L अधिक N छेद 2 वजा काय आहे CF छेदस्थानी आलेला आहे F गुणिले काय आलेलं आहे तर H आलेलं आहे. आता या सूत्राचा वापर करूनच आपल्याला पुढचे उदाहरणे काय करायचे आहे ते सोडवायचे आहे. म्हणून हे सूत्र जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि आपले जे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की सार्वजनिक वाहतूक सेवेच्या 60 बसेसनी एका दिवसात कापलेल्या अंतराची वारंवारता सारणी दिली आहे. मग बसेसनी एका दिवसात कापलेल्या अंतराचा जो मध्यक आहे तो आपल्याला काढायचा आहे. म्हणून दैनंदिन कापलेले जे अंतर आहे ते किलोमीटरमध्ये आहे. ते किती आहे बघा 200 ते 209, 210 ते 219, 220 ते 229, त्यानंतर 230 ते 239, 240 ते 249 हे किलोमीटर मधील काय आहे तर अंतर आहे. मग बसेसची जी संख्या आहे ते आपण संख्या देखील पाहूया. 4, 14, 26, 10 आणि 6 एवढे काय आहे बसेसची संख्या आहे. मग सारणीत दिलेले जे वर्ग सलग नाहीत, जे वर्ग दिलेले आहे सारणीमध्ये ते सलग नाही आहेत. म्हणून एका वर्गाची वरची मर्यादा व पुढील वर्गाची खालील मर्यादा यातील फरक किती आहे तर तो 1 आहे. म्हणून इथे 1/2 बरोबर 0.5 ही किंमत प्रत्येक वर्गाच्या खालच्या मर्यादेतून वजा करू आणि वरच्या मर्यादेतून मिळवून वर्गसीमा ठरवू. त्यानुसार वर्ग सलग करू व नवी सारणी जी आहे ते आपल्याला इथे तयार करायची आहे. म्हणून नवीन जी सारणी आहे ती बघा इथे आपण तयार करून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे ही जी सारणी आहे पहा, अशा प्रकारे आपण जी नवीन सारणी आहे ती इथे सॉल्व करून घेतलेले आहे की दिलेला वर्ग किती आहे बघा 200 ते 209, सलग केलेला वर्ग किती आहे 199.5 ते 209.5. त्यानंतर वारंवारता FI किती दिलेली आहे तर ती 4 आहे. मग संचित वारंवारतेपेक्षा किती कमी आहे तर 4 ने कमी आहे. मग 210 वजा 219 ही आपली काय आहे तर ती संख्या दिलेली आहे, वर्ग दिलेला आहे. आणि त्याचे जो सलग केलेले वर्ग आहे ते असे आहेत की 209.5 वजा म्हणजे
219.5 वारंवारता दिलेले आहे 14 आणि त्याचा CF आपण किती मानलेला आहे तर 18. त्यानंतर इथे 220 ते 229, मग 219.5 वजा 229.5 याचा F जो आपण 26 मानलेला आहे बरोबर किती तर 44. मग 230 ते 239, 229 ते 239.5 इथे आपल्याला वारंवारता 10 दिलेली आहे आणि संचित वारंवारतेपेक्षा किती कमी आहे तर 54. मग इथे 240 ते 249, 239.5 249.5 वारंवारता आहे 6 आणि संचित वारंवारता कितीने कमी आहे तर 60ने कमी आहे. मग इथे एकूण वारंवारता FI सिग्मा FI बरोबर किती काढलेले आहे आपण 60 काढलेले आहे, म्हणून n/2 बरोबर किती 23. तर मध्यंक हा अंदाजे आपल्याला 30 हा प्राप्तांक मिळालेला आहे. म्हणून पहिले 18 प्राप्तांक 219.5 पेक्षा कमी उरलेली 30 ते 18 बरोबर 12 प्राप्तांक. मग 219.5 229.5 या वर्गात आहेत, म्हणून हा आपल्याला मध्यक वर्ग जो आहे तो मिळतो. मग 219.5 ते 229.5 या वर्गाचे संचित वारंवारता किती येणार आहे 44. मग सूत्रामध्ये L बरोबर मध्यक वर्गाची खालील सीमा जी आहे ती 219.5 हे आलेली आहे. त्यानंतर H बरोबर मध्यक वर्गाचे जे वर्गांतर आहे ते 10 आहे. मग CF बरोबर मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचिता वारंवारता किती आलेली आहे तर ती 18 घेतलेली आहे. F बरोबर मध्यक वर्गाची वारंवारता बरोबर किती तर ती 26 आहे. म्हणून सूत्र आपल्याला लक्षात असायला पाहिजे ते असं आहे की मध्यक बरोबर L अधिक n/2 वजा CF छेद काय आहे F गुणिले H. किमती आपण टाकलेल्या आहे. मध्यक 219.5 अधिक 30 वजा 18 छेदस्थानी 26 गुणिले आहे 10. आता 219.5 अधिक 12 गुणिले 10 छेद किती येणार आहे 26. 219.50 अधिक 4.62 आणि त्याचा जी बेरीज आहे ती आलेली आहे 224.12. म्हणजे बसेसच्या दैनंदिन अंतरांचे जे मध्यक आहे ते आपण काढलेले आहे 224.12 किलोमीटर. एवढे मध्यक जे आहे ते आपण बसेसचे काढलेले आहे. किती आहे ते 224.12 एवढे आपण मध्यक काढलेले आहे.